आजच्या चालू घडामोडीवरील अतिशय महत्त्वाचे प्रश्न. पोलीस भरती, एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावरती प्रश्न विचारले जातात. अतिशय कमी वेळामध्ये आपण हे प्रश्न घेत असतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. US ओपन 2025 पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर त्याचं उत्तर आहे कार्लोस अल्कराज यांनी. प्रश्न 2. FIVB महिला जागतिक अजिंक्यपद 2025 चा विजेता संघ कोणता? तर त्याचं उत्तर आहे इटली. प्रश्न 3. पेईपॅड बोट रेस 2025 अलीकडे कुठे आयोजित केली जात आहे? तर त्याचं उत्तर आहे केरळ राज्यामध्ये. प्रश्न 4 पाहूया. स्केचर्सने त्यांचा नवीन ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची घोषणा केली? तर त्याचं उत्तर आहे मोहम्मद सिराज यांची. प्रश्न 5. पंतप्रधान नरेंद्र मोदी कंबाइंड कमांडर्स कॉन्फरन्स CCC 2025 चे उद्घाटन कोठे करतील? तर त्याचं उत्तर आहे कोलकाता इथे. प्रश्न 6. कोणत्या राज्यातील डेब्रीगड वन्यजीव अभयारण्य भारताचे नवीन व्याघ्र प्रकल्प बनणार आहे? तर त्याचं उत्तर आहे ओडिसा राज्याचे. प्रश्न 7 पाहूया. भारतीय पुरुष हॉकी संघाने आशिया कप हॉकी 2025 मध्ये कोणते स्थान मिळवले आहे? तर त्याचं उत्तर आहे पहिले स्थान. प्रश्न 8. माउंट फुजी सर करणारा सर्वात वयस्कर व्यक्ती कोण बनला आहे? तर त्याचं उत्तर आहे कोकीची अकुजावा हे. प्रश्न 9. कोणत्या राज्यात सर्वोच्च न्यायालयाने मतदार यादीतील दुरुस्तीसाठी आधारला 12वे ओळखपत्र म्हणून परवानगी दिली आहे? तर त्याचं उत्तर आहे बिहार राज्य सरकारने. प्रश्न 10 पाहूया. बोगेश्वर बरुआ राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे आसाम राज्यामध्ये. प्रश्न 11. अलीकडेच साजरा झालेल्या जागतिक डचेन मस्क्युलर डिस्ट्रॉफी दिन 2025 ची थीम काय आहे? तर त्याचं उत्तर आहे कुटुंब काळजीचे केंद्र ही थीम आहे. प्रश्न 12. कोणत्या राज्यातील बोडोलँड हे जमिनीच्या नोंदीचे डिजिटलायझेशन करणारी देशातील पहिली आदिवासी परिषद बनली आहे? तर त्याचं उत्तर आहे आसाम राज्यातील. प्रश्न 13. अलीकडे चर्चेत आलेली द्रुजबा तेल पाईपलाईन कुठे आहे? तर त्याचं उत्तर आहे रूस रशिया इथे. प्रश्न 14. कोणत्या देशाचा खेळाडू सोफी डेवाइन हिने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली? तर त्याचं उत्तर आहे न्यूझीलंड देशाची. प्रश्न 15. अलीकडेच झालेल्या 28व्या युनिव्हर्सल पोस्टल काँग्रेसमध्ये भारताचे प्रतिनिधित्व कोण करत आहे? तर त्याचं उत्तर आहे ज्योतिरादित्य M सिंधिया आहे. प्रश्न 16 पाहूया. 2025 मध्ये ऑटिस्टिक प्राईड डे कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 18 जून. प्रश्न 17. हॉकी इंडिया मास्टर्स कप 2025 पुरुष आणि महिला अलीकडे कुठे आयोजित करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे चेन्नई इथे. प्रश्न 18. कोणत्या राज्याने भारतात पहिल्यांदाच मोबाईल आधारित मतदान प्रणाली सुरू केली? तर त्याचं उत्तर आहे बिहार राज्यामध्ये. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.